हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे हिरव्या मुगाचे मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी। हे आपण बघा हिरवे मूग सकाळी भिजवले, रात्री पाणी काढून त्याच्यात हे सगळे छान असं मोड आले, पाणी काढून ठेवलं, रात्रभरात हे मोड आले। हिरवे मुगाची पण डब्यासाठी टिफिनसाठी एकदम झटपट होणारी ही भाजी आहे, एकदम टेस्टी होते आणि पटकन शिजते। त्यामुळे टिफिनसाठी सकाळी तुम्हाला काहीतरी द्यायची असेल, पौष्टिक काहीतरी उसळ द्यायचं असेल तर ही हिरव्या मुगाची मोड आलेली भाजी एकदम झटपट होणारी भाजी आहे। भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण। हिरवे मूग आहे ते मोड आणून घेतले, सकाळी भिजवले, पाणी काढून टाकलं, सकाळभर दिवसभर पाण्यात भिजवली आणि रात्रीभर पाणी काढून ते ठेवले आणि मोड आणले रात्रभरात। ही मोहरी घेतली, जिरं आहे, आलं, हिरवी मिरची, लसूण याचा ठेचा वाटून घेतला आहे, हे हळद आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, कांदा आहे, मीठ आहे आणि धणी पावडर आहे। एकदम कमी साहित्यात झटपट पौष्टिक अशी आणि चविष्ट होणारी ही भाजी आहे हिरव्या मुगाची मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी। आता आपण तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात आपण मोहरी टाकूया। मोहरी तडली आता आपण जिरं टाकूया, कांदा टाकूया, कांदा आपण परतून घेऊया। आता आपण हे हिरवी मिरची, लसूण, आलं वाटून घेतलं होतं ते टाकूया, छान तेलात परतून घेऊया। परतून घेतलं आपण हे, त्याचा कच्चेपणा जाईस तोपर्यंत हिरवी मिरची, लसूण, आलं वाटलं होतं। आता आपण याच्यात हळद टाकूया, परतून घेऊया। आता आपण त्याच्यात हे मोड आलेले मूग आहे हे आपण टाकूया, धणे पावडर आहे ती टाकूया आणि छान परतून घेऊया। मीठ टाकूया, आता आपण छान परतून घेऊया एकदा। एकदम टेस्टी भाजी ते आणि हिरवे मूग खाणं पण खूप छान फायदेशीर आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पचन सुधारते आणि केसांसाठी आणि हाडांसाठी, आणि त्वचेसाठी एकदम छान आहे हिरवी मूग आणि डब्यासाठी एकदम झटपट होणारी भाजी आहे। आता आपण त्यात शेंगदाण्याचं कूट टाकू थोडा, आणि छान परतून घेऊया। झटपट ही भाजी होते आणि पौष्टिक आहे। भाजी नसेल घरात तर हिरवे मूग भिजून ठेवले ते एकदम डब्यासाठी झटपट पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी एकदम पौष्टिक भाजी आहे। आणि आपण याच्यात मसाला जास्त वापर केला नाही आहे। गॅस स्लो करून याच्यावर 7-8 मिनिट असं शिजण्यासाठी झाकण ठेवू, एकदम स्लोवर छान शिजली की चव एकदम छान येते। आता आपण झाकण काढूया, परतून घेऊया छान। टेस्टी झाली ही भाजी। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी झटपट होणारी आणि डब्यासाठी टिफिनसाठी एकदम छान आहे सकाळच्या वेळेस, आणि हिरवे मूग पटकन शिजतात आणि आपण याच्यात जास्त काही मसाला वापरला नाही, पौष्टिक आहे आणि झटपट होणारी ही टिफिनसाठी भाजी एकदम छान आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा।